नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 4थी या परीक्षेची तयारी करताना स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित रूप यावर कसे प्रश्न येतात एक नमुना प्रश्न आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रश्न हा सारखा नसतो. परीक्षा म्हटलं तर त्यामधला प्रत्येक प्रश्न हा चेंज झालेला असतो आणि म्हणून नमुना दाखल आपण एक उदाहरण घेत आहोत. बघूया. 51,325 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती आहे. यासाठी आपण एक नियम सुद्धा पाहिला होता. शतक स्थानच्या आणि एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली तर त्या मूळ संख्या आणि नवीन संख्या यांच्यामधला फरक हा त्या अंकातील फरकांच्या एवढ्या पट असतो. असे दोन नियम आपण पाहिलेले आहेत. तर बघूया इथे आपल्याला कोणता विचारलेला आहे. शतक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक. बघूया. शतक स्थानचा अंक आहे एकक, दशक, शतक, तो 3 आहे म्हणून 3 ची स्थानिक किंमत झाली 300. बरोबर आहे. ह्या 5 ची स्थानिक किंमत झाली 5. पण आपल्याला स्थानिक किंमत नाही विचारली. आपल्याला काय विचारलं, हे अंक अदलाबदल करायचे. बघा, अदलाबदल करायची म्हणजे काय करायचं, ही संख्या अशीच लिहायची. 51,000 या 3 च्या जागी काय टाकायचं आपल्याला 5. 500 आता काय होईल 23. ही नवीन संख्या तयार होईल. काय केलं आपण, अंकांची अदलाबदल केली. जसं आपल्याला सांगितलं तसे या अंकांची आपण काय केली, अदलाबदल केली. आता त्यांची स्थानिक किंमत सुद्धा बदलली. बघा, आता या 5 ची स्थानिक किंमत 500 झाली आणि या 3 ची स्थानिक किंमत आता 3 झाली, जी की या पहिल्या जुन्या संख्येमध्ये 300 होती. बरोबर आहे. स्थान बदललं, स्थानिक किंमत बदलली. आणि मग आता मूळ संख्या ही आहे 51,325. नवीन संख्या मिळाली 51,525. ही मोठी संख्या आहे. मग दोन्ही संख्येमधला फरक काढायचा. बघूया आपण, वजा करूया. 51,325 ही मूळ संख्या. मूळ म्हणजे प्राईम नंबर नाही बरं, मूळ म्हणजे पूर्वीची, अगोदरची. आणि आता ही नवीन संख्या आहे. या दोघींमधला आपल्याला काय विचारलाय, अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक विचारलाय. आता आपण फरक म्हणजे काय वजाबाकी. बघा, नवीन संख्या आणि मूळ संख्यांचा फरक काढला आपल्याला. इथून घेऊ आपण. 13 तून 5 गेले 8, 1 2 जाणार नाही. इथून परत एक घेऊया. 11 तून 2 गेले 9, इथं 4 झाले, 4 राहिले. 4 तून 3 गेलं 1, 1 तून 1 गेला 0. उत्तर काय आलेलं बघा, 198 फरक आहे मूळ संख्या आणि नवीन संख्या. तर आपलं उत्तर आलेलं आहे 2 नंबरचं. म्हणून आपण काय करणार आहोत, या 2 नंबरच्या वर्तुळाला असं गोल करणार आहोत. अशा प्रकारे या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता इथं काय विचारलं, मूळ संख्या आणि नवीन संख्या यांच्यामधला फरक विचारला. कधी कधी त्यांची बेरीज देखील विचारते. काय बेरीज पण विचारते. तर मूळ संख्या नवीन आणि नवीन संख्या यांची बेरीज किती, किंवा यांच्यामध्ये किती अंतर आहे, किंवा कोणती संख्या मोठी आणि किती नाही, असे विचारले जाऊ शकते. तर त्या सगळ्यांचा अर्थ सारखाच होता. तर असेच गणित पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.